अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सूप वाजलेला आहे, एकूणच काय सांगाल? अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे होती त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही. महाराष्ट्रातल्या इतिहासातला सर्वाधिक तुटीचा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारनं सादर केलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही नेमकी काय आहे याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. अगदी महाराष्ट्रामध्ये ज्या योजना सरकार राबवतं आहे त्या योजनांसाठी सुद्धा पैसा सरकारला देता येत नाही आहे. अनेकांचे पैसे देणं आता हे थकलेले आहेत. त्यामुळं विकासावर देखील त्याचा परिणाम होतो आहे आणि त्याच्यामुळं सामान्य माणसावर सरकार न्याय करण्याऐवजी अन्याय करत चाललेला आहे. अशी साधारणतः सरकारची अवस्था झालेली. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही पत्रकारांवरती, त्याचबरोबर सुषमा अंधारेसारखे जे प्रवक्ते आहेत जे विरोधकामध्ये आहेत त्यांच्यावरती हक्कभंग आणण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. हा केविलवाणा प्रयत्न आहे. आता एवढं बहुमत असल्यानंतर हे सगळं करायची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की प्रश्नांच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे. कुठंतरी विरोधकांना म्हणजे केंद्रबिंदू एखाद्या बाबीमुळे करायचं आणि त्याच्यावर म्हणजे आक्रमण करायचं हाच प्रकार या ठिकाणी घडतो आहे. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते अमित देशमुख. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.